तुम्ही कधी विचार केलाय का मित्रांनो, एकेकाळी लाखोच्या संख्येने आकाशामध्ये घिरट्या घालणारी गिधाडी अचानक कुठे गायब झाली? असं काय झालं होतं त्यांच्यासोबत, ज्यामुळे निसर्गातील हे सफाई कर्मचारी आता कुठेच दिसेनासे झाले? चला तर मग या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. साल 1990. मानवी आजारासाठी वापरण्यात येणारं डायक्लोफिनाक हे वेदनाशामक औषध पशुवैद्यकीय क्षेत्रात गायी, म्हशी अशा पाळीव प्राण्यांना आजारांमध्ये वेदना व सूज कमी करण्यासाठी द्यायला सुरुवात झाली होती. अत्यंत स्वस्त असणारे हे औषध प्राण्यांच्या आजारांवर रामबाणच ठरलं. परंतु जेव्हा हे औषध दिलेलं एखादी जनावर दगावायचे, तेव्हा या औषधाचा अंश त्यांच्या मांसात तसाच राहायचा. आणि जेव्हा बिचारी गिधाडी निसर्गाने त्यांना दिलेलं कर्तव्य पार पाडण्यासाठी ते मांस खायची, तेव्हा ते औषध त्यांच्या शरीरात प्रवेश करायचे. प्राण्यांसाठी वरदान समजलं जाणारे हे औषध गिधाडांसाठी मात्र विष ठरलं. हे औषध गिधाडांच्या पोटात जाताच अवघ्या 36 ते 48 तासात त्यांच्या किडनी निकामी करायचे. शरीरात युरिक ऍसिडचे पांढरे स्फटिक जमा होऊन त्यांचे अंतर्गत अवयव गोठून जायचे. अत्यंत वेदनादायक स्थितीत डोक्यावर पंख टाकून ही गिधाडी जमिनीवर कोसळायची. त्यामुळे 1990 ते 2006 पर्यंत फक्त 15 वर्षात भारतातील 99% गिधाडांची संख्या कमी झाली. नंतर 2006 मध्ये वन्यजीव प्रेमींच्या लढ्यानंतर भारत सरकारने डायक्लोफिनाकच्या पशुवैद्यकीय वापरावर पूर्णपणे बंदी घातली. आता हे पक्षी फक्त काही अभयारण्यापुरतेच मर्यादित राहिलेत. वन्यजीव संस्था आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या आता हळूहळू वाढत आहे.